हाय फ्रेंड्स, या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रकरण पहिले सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण थोडे आठवा. पहिला प्रश्न, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? तुम्हाला याचं उत्तर आठवते का? बघा जरा आठवून. ओके, तर याचं उत्तर आहे सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती हा वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे. उत्तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती हा वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे. कळले? नेक्स्ट, दुसरा प्रश्न, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? द्विनाम पद्धतीचा शोध कोणी लावला? तुम्हाला आठवते का? ओके, तर कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी द्विनाम पद्धती शोधून काढली. कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी द्विनाम पद्धती शोधून काढली. ओके, तिसरा प्रश्न, द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना पहिल्या संज्ञेने प्रजाती किंवा जिनस आणि दुसऱ्या संज्ञेने जाती किंवा स्पेसीज हा पदानुक्रम लक्षात घेतला जातो. उत्तर पुन्हा एकदा मी सांगतोय. द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना पहिल्या संज्ञेने प्रजाती किंवा जिनस आणि दुसऱ्या संज्ञेने जाती किंवा स्पेसीज हा पदानुक्रम लक्षात घेतला जातो. त्यानंतर जैव विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. मागील इयत्तेमध्ये आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेले दिसतात.
2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन, समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत, म्हणजेच आपल्याला माहीत आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील समुद्र व जमीन यावर एकूण किती सजीव आढळले? तर 87 दशलक्ष सजीव आहेत. हे 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला माहीत आहे. ओके, आता एवढ्या प्रचंड संख्येने सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे वेगवेगळे गट करणे आवश्यक आहेत. आपण एकाच गटामध्ये किंवा एकत्र एवढ्या सजीवांचा आपण अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे गट करून त्यांचा आपल्याला अभ्यास करणे काय जाईल? सोपं जाईल. ओके, म्हणून सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली. किती गटात विभागणी केली? 5 गटात विभागणी केली. इतिहासात डोकावताना इसवी सन 1735 कार्ल्स लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले, वनस्पती व प्राणी सृष्टी. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. इसवी सन 1925 चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकी. इसवी सन 1938 कोपलँड याने सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर आपण वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. आता कोणते निकष विटाकर यांनी विचारात घेतलेले आहे? तर पहिला निकष आहे पेशींची जटिलता. यामध्ये आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकी असे 2 गट करण्यात आले. त्यानंतर सजीवांचा प्रकार व जटिलता. सजीवांचे एकपेशीय व बहुपेशीय असे 2 प्रकार करण्यात आले. ओके, एकपेशीय व बहुपेशीय. तिसरा निकष पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. वनस्पती स्वयंपोषी, कारण का यामध्ये हरित लवक असल्यामुळे काय करतात वनस्पती? प्रकाश संश्लेषण करतात. कवके परपोषक, मृतावशातून अन्न शोषण करतात. प्राणी हे परपोषी आहेत, कारण का ते भक्षण करतात. जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल हा 4था निकष आहे. उत्पादक वनस्पती काय आहेत? उत्पादक आहेत, कारण का वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून वनस्पतींना आपण उत्पादक म्हणतो. भक्षक प्राणी काय आहेत? भक्षक आहेत. आणि विघटक कवके काय? विघटक आहेत.
पाचवा निकष वर्गानुवंशिक संबंध. यामध्ये आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय सजीवांचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. ओके, यामध्ये बघा सजीवांचे दोन गटामध्ये वर्गीकरण केले, आदिकेंद्रिकी, दृश्य केंद्रिकी. आदिकेंद्रिकीमध्ये कोण येतात तर एकपेशी येतात. तर एकपेशीमध्ये कोण तर सृष्टीवन मोनेरा. दृश्य केंद्रिकीमध्ये कोण येतात तर एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा सृष्टी 2 आणि या ठिकाणी बहुपेशीयमध्ये सृष्टी 3, सृष्टी 4 आणि सृष्टी 5. सृष्टी 3 मध्ये कोण येतात कवके येतात, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे, कारण का कवकामध्ये हरित लवक नसतं त्यामुळे कवक प्रकाश संश्लेषण करत नाही. सृष्टी 4 मध्ये वनस्पती, पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे, कारण वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असतात आणि वनस्पती पेशीमध्ये हरित लवक असल्यामुळे ते काय करतात प्रकाश संश्लेषण करतात. नेक्स्ट सृष्टी 5 मध्ये प्राणी, पेशीभित्तिका नसणारे असे ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा कारण का हे परीक्षेला विचारले जाते. ओके, नेक्स्ट करून पहा. सृष्टीवन मोनेरा. कृती: एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या, त्यात थोडे पाणी मिसळून विरळण करा, त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा, सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसते. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हा प्रयोग करू शकता, कारण प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शी असेलच. घरी सूक्ष्मदर्शी तुमच्या नसेल त्यामुळे हा प्रयोग तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये करू शकता. यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. ओके, म्हणजेच दहीमध्ये कोणते जीवाणू असतात तर लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात. ओके, मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. मोनेरामध्ये कशाचा समावेश होतो तर मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. तुम्ही याचे निरीक्षण करा. या ठिकाणी मोनेरा सृष्टीतील विविध सजीव या ठिकाणी दाखवलेले आहेत. व्यवस्थित या सजीवांचं निरीक्षण करा. नेक्स्ट लक्षणे. मोनेरा मधील सजीवांची लक्षणे. आधी पहिलं लक्षण आहे, हे सर्व सजीव एकपेशीय असतात. दुसरं स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. तिसरं हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक आणि पेशी अंगके नसतात. तर या ठिकाणी बघा ऑलवॉक्स आणि युग्लिना हे सजीव स्वयंपोषी आहेत. ऑलवॉक्स आणि युग्लिना हे सजीव स्वयंपोषी आहेत. पॅरामेसियम अमिबा हे आणि अमिबा हे एकपेशी असून ते सृष्टी 2 मध्ये प्रोटिस्टामध्ये येतात. ओके, प्रोटिस्टा या गटामध्ये त्यांचा समावेश होतो.
कृती. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव अमिबा आहेत. हे सजीव अमिबा आहेत. डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव काय आहेत? अमिबा आहेत. हा प्रयोगसुद्धा तुम्ही शाळेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकता. ओके, ही कृती तुम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये करून बघा. नेक्स्ट, सृष्टी 2 प्रोटिस्टाची लक्षणे. पहिला, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. पेशीत पटलबद्ध काय असते? केंद्रक असते. प्रजननासाठी शतंपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. रोमके किंवा कशाभिका असतात. तिसरं, स्वयंपोषी, उदाहरणार्थ युग्लिना. हॉलोऑक्स पेशीत हरितलवके असतात. या गटामध्ये काय असतात? हरितलवके असतात. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम. आणि परपोषी कोण आहेत? तर पॅरामेशियम आणि अमिबा हे परपोषी आहेत. नेक्स्ट, सृष्टी 3. सृष्टी 3 मध्ये कवके यांचा समावेश होतो. सृष्टी 3 मध्ये कवके यांचा समावेश होतो. कवके म्हणजेच बुरशी. ओके. कृती, पावाचा किंवा भाकरीचा तुकडा ओलसर करा. एका डबीत ठेवून त्याला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. तुम्हाला पावाचा किंवा भाकरीचा तुकडा ओलसर करून एका डबीत ठेवा. 2-3 दिवसानंतर ती डबी ओपन करा. त्या भाकरीवरती कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. ते म्हणजेच काय आहे? बुरशी असते. ओके, म्हणजेच काय? तो आहे कवकाचा प्रकार किंवा त्याला आपण काय म्हणतो? बुरशी असे म्हणतो. त्यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. तुम्ही शाळेमध्ये सूक्ष्मदर्शी असेल त्याखाली तुम्ही ते शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करू शकता. या ठिकाणी बुरशीची आकृती तुम्हाला दिसते. बीजाणुधानी, स्तंभिका, स्फितिका, भूस्तारिका, बीजाणुधानीधर ही त्यांची नावे आहेत. मुलाहाब. मला कधीकधी बुरशीची आकृती काढायलासुद्धा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. म्हणून या आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. नेक्स्ट, लक्षणे. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी, दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. बहुसंख्य कवके मृत्योपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. काही कवके तंतुरूपी असून त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. कवक किण्व म्हणजेच बेकर यीस्ट, ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी, पेनिसिलियम, भूछत्रे म्हणजेच आपण त्यामध्ये मशरूम, हे कवक या गटात यांचा काय होतो? समावेश होतो. या ठिकाणी भूछत्राची तुम्हाला आकृती दिसते. ओके, हे आहेत भूछत्र. विटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. ओके, यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये
सजीवांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत. थँक्यू.